हाय, हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मला बनवायच्या होत्या गव्हाच्या शेवया. तर गव्हाच्या शेवया बनवण्यासाठी 2 दिवस लागतात. आदल्या दिवशी तर आपल्याला गहू असे ओलवून ठेवायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या रवा वगैरे काढून त्याच्या शेवया बनवायच्या असतात. आता शेवया तर काही कोणी घरी बनवत नाही. पहिल्याच्या काळी घरीच पाटाच्या शेवया किंवा हातसोऱ्याच्या शेवया बनवायचे. आता आपण गहू घेऊन जायचे गिरणीवर असे वलवून आणि आपल्याला शेवया त्या बनवून देतात. आता शेवयासाठी गहू कसे तयार करायचे याची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तर इथे मी गहू घेतले 17 ते 18 किलो आणि ते स्वच्छ धुवून घेतले. आपल्याला ते भिजत घालायचे नाही आहे. फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चोळून, जेणेकरून त्याला जी पण माती, धूळ वगैरे लागलेली असेल ती निघून जाईल. स्वच्छ धुतल्यानंतर ते एका टोपल्यामध्ये कॉटनचा कपडा अंथरून नितरत ठेवायचे आहेत अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर ते छान नितरलेले असतात. आता एक कॉटनचं स्वच्छ असं बेडशीट घेतलं आहे. त्यामध्ये हे सर्व गहू ओतलेत आणि त्यामध्ये मूठभर जाड मीठ किंवा बारीक मीठ, जेही कोणतं मीठ तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आणि एक छोटा कपभर तेल, असं तेल आणि मीठ छानपैकी या गव्हाला चोळायचं आहे आणि रात्रभरासाठी याचं छान असं गाठोडं बांधून ठेवून द्यायचं आहे. तेल आणि मीठ लावल्यामुळे आपल्या गव्हाला छानपैकी त्याचा कोंडा निघतो. अशा प्रकारे त्याचं गाठोडं बांधून मी ठेवून दिलं रात्रभरासाठी. आता शेवया करायला जायच्या होत्या म्हणून मी सकाळी लवकरच उठली 5:30 वाजता. पहिली अंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर बाहेर आली. बाहेर तर अजून सूर्य पण निघाला नव्हता. बाहेरचं वातावरण खूप छान होतं. त्यानंतर बाहेरचा पोर्च झाडून घेतला, कारण आपण रात्री जे गहू वलवून ठेवलेले आहेत ते आता आपल्याला हवेला पसरवून ठेवायचे आहे, जेणेकरून त्यात जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल आणि आपला रवा किंवा पिठी जे आहे ते छानपैकी पडेल. जर गहू जास्त ओले राहिले तर आपला रवा आणि पिठी हे कोंड्याला चिटकून बसेल. छानपैकी गहू असे पसरवून दिले मी आणि घरातली कामं आवरायला लागली. एकीकडे चहा ठेवला, एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि रात्रीचे घासलेले भांडे होते ते तर सकाळ संध्याकाळचं ठरलेलं काम असतं. पहिले ती भांड्याची पाटी रिकामी करणे, भांडे वगैरे लावून दिले. त्यानंतर येतो देवपूजेची नंबर. छान अशी देवपूजा करून घेतली, कारण सकाळी सकाळी देवपूजा केल्याने मन एकदम प्रसन्न होतं. घरात पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. देवपूजा केल्याशिवाय दुसरं काही काम मला सुचतच नाही. सकाळी सकाळी देवपूजा केली की छान वाटतं, मनाला प्रसन्न. देवपूजा वगैरे करून घेतली, घर झाडून पुसून घेतले. त्यानंतर नाश्ताही बनवला, पण व्हिडिओ करत करत काम करायचं म्हणजे थोडंसं अवघड होऊन जातं आणि ज्यावेळेस आपल्याला कुठे बाहेर जायची घाई असते त्यावेळेस मग पटापट कामं उरकलेली बरी असतात. कारण गिरणी 8:30ला उघडते आणि उशिरा गेल्यानंतर मग तिथे खूप गर्दी होते. मग परत घरी यायला पण उशीर होतो, कारण माझा स्वयंपाक, कपडे वगैरे धुवायचे हे बाकी होतं आणि ते कामं मी घरी येऊनच करणार होती. त्यामुळे घरातली कामं पटापट आवरली आणि तरी पण मला गिरणीवर जाता जाता 8:45 वाजलेच होते. गिरणीवर गेली. बघू शकतात तुम्ही किती नंबर लागले आहेत इथे. तुमच्या गावात पण अशा शेवया करून भेटतात का? किंवा तुम्ही कोणत्या प्रकारे शेवया बनवतात? मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा शेवया डायरेक्ट विकत घेतात हे पण कमेंट करून सांगा. पहिले तर मी लहान असताना माझी मम्मी आणि मी या शेवया घरीच बनवायचो, जो की हातसोऱ्याचा असायचा, ज्यावर दळून
म्हणजे वरून दळायचं आणि खालून शेवया यायच्या अशा पद्धतीचा. माझी मम्मी आणि मी आम्ही दोघी मिळून घरीच अशा शेवया बनवायचो. पण आता कोणी बनवत नाही असं. पण खरंच ते जुने दिवस खरंच खूप भारी होते. उन्हाळा लागला की प्रत्येक कामं करायचं एक वेगळाच स्वरूप असायचा. चला असो. तर त्यांचं साफसफाईचं गिरणीचं काम चालू होतं आणि मी माझी नंबर येण्याची वाट बघत होते. फायनली माझा नंबर आला आणि प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. ही एक गिरणी असते ज्याच्यामध्ये गहू दळले जातात. ती त्यांनी ॲडजस्ट केलेली असते की अशा प्रकारे तिथे कोंडा निघतो. म्हणजे गहू अशा प्रकारे दळून निघतात. आणि ही एक दुसरी गिरणी असते. त्यामध्ये पहिल्या गिरणीत जे गहू दळलेले असतात त्याचं पीठ यात टाकलं जातं आणि जसं की सुपाने जुन्या बाया वैचायचा त्या पद्धतीने या गिरणीचं फंक्शन काम करतं. खाली पिठी आणि रवा येतो आणि तो आपल्याला घेऊन इकडच्या बाजूला यायचं असतं. तिथे एक कोपऱ्यात छोटं मशीन आहे. त्यामध्ये आपण आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आणि मग ते पीठ भिजवणार आणि मग परत त्यातून ओतून घेऊन ह्या मावशी ह्या गिरणीमध्ये ते वरून कंटिन्यू टाकत असतात. खाली शेवया येतात आणि पाठीमागच्या साईडला कंटिन्यू फॅन चालू असतो जेणेकरून आपल्या शेवया एकमेकाला चिटकत नाही. आणि समोर असे बांबूच्या लाईन्स लावलेल्या आहेत काठ्या, ज्यावर आपल्याला ह्या शेवया वाळत टाकायच्या असतात. त्या आपल्याला तोडून देतात आणि आपण त्या वाळत टाकायच्या असतात. आता मी गेली होती एकटीच, आहोंनी मला सोडलं होतं. व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं, त्यामुळे मला जशा पद्धतीने जमेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो थोडंसं समजून घ्या. छानपैकी अशा माझ्या सर्व शेवया बनवून झाल्या. बघू शकतात ताईंनो तुम्ही किती बारीक आणि छान शेवया तयार झाल्या आहेत. शेवया आपल्या पूर्ण बनवून झाल्यानंतर आपल्याला त्या लगेच काढून घ्यायच्या असतात, कारण आपल्या पाठीमागे दुसरे नंबर्स असतात. तर मी एक कॅरेट नेलेलं होतं. त्या कॅरेटमध्ये छानपैकी एक स्वच्छ सुती धुतलेलं रुमाल अंथरून घेतला आणि सर्व शेवया गोळा करून घेतल्या. आता ह्या जवळपास तिथे गव्हाचं, आपण जे गहू नेतो ना त्या गव्हाचं वजन केलं जातं आणि 35 रुपये किलो ह्या दराने ह्या शेवया आमच्याकडे ह्या वर्षी करून दिल्या आहेत. मागच्या वर्षीपर्यंत 30 रुपये किलो भाव होता, पण आता सगळीच महागाई वाढली म्हटल्यानंतर त्यांनी पण ह्या वर्षी रेट वाढवला आणि जवळपास माझ्या गव्हाचं वजन 23 किलो भरलं होतं. आता तुम्ही म्हणाल एवढ्या शेवया, तर ह्या माझ्या लहान बहिणीच्या पण आहे यामध्ये आणि आईच्या पण आहेत. आमच्या तिघींच्या मिळून ह्या शेवया मी केल्या आहेत. आणि तिखट शेवया जास्त बनवल्या जातात नाश्त्याला, कारण ह्याच्या तिखट शेवया खूप छान लागतात. असो, शेवया बनवून मी घरी आली आणि ते छानपैकी वाळत टाकायला घेतल्यात. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझे व्हिडिओ डेली ब्लॉग बघण्यासाठी, रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. आणि शेवया वगैरे वाळत टाकल्यानंतर चेंज वगैरे केलं, छान फ्रेश झाली आणि मस्तपैकी असा चहा पिऊन घेतला, कारण घरातली बाकीची कामं पण माझी वाट बघत होती. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.